नमस्कार शेतकरी मित्रांनो, पुन्हा स्वागत करतो आपल्या शेतकरी पुत्र या चॅनलमध्ये. आपल्या सर्वांचं काल आपण पाहिलं होतं अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका योजना. आज आपण पाहणार आहोत मुख्यमंत्री कृषी व अन्न प्रक्रिया योजना. या योजनेची माहिती घेण्याच्या अगोदर चॅनलला नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. योजनेचे मुख्यमंत्री कृषी व अन्न प्रक्रिया योजनेमध्ये ही योजना 100% राज्य पुरस्कृत योजना आहे. या योजनेची सुरुवात 20 जून 2017च्या शासन निर्णयानुसार सन 2017-18 पासून झाली. 2022-23 पासून पुढील 5 वर्षाकरता ही योजना लागू आहे. यामध्ये अन्न प्रक्रिया उद्योगासाठी प्रकल्प खर्चाच्या 30% कमाल 50 लाख इतके अनुदान दिले जाते. अनुदान कोणत्या बाबीसाठी मिळते? हे अनुदान कृषी व अन्न प्रक्रिया, नवीन उद्योग स्थापन करणे तसेच कार्यरत असलेल्या इतर योजनेतून लाभ घेतलेल्या कृषी व अन्न प्रक्रिया उद्योगांचे स्तरवृद्धी, विस्तारीकरण आणि आधुनिकीकरण करण्यासाठी दिले जाते. त्याचप्रमाणे मूल्यवर्धन, शीत साखळी आणि साठवणुकीच्या पायाभूत सुविधा, उदाहरणार्थ काढणी पश्चात पूर्व प्रक्रिया केंद्र व एकात्मिक शीत साखळी स्थापित करणे यासाठी सुद्धा अर्थसहाय्य दिले जाते. विस्तारीकरण अंतर्गत खरेदी करावयाची मशिनरी अस्तित्वात असलेल्या मशिनरीपेक्षा आधुनिक व जास्त उत्पादन किंवा उत्तम प्रतीचा माल उत्पादित करणारी असावी. केवळ जुनी मशिनरी बदलून त्याच प्रकारची मशिनरी पुन्हा खरेदी करण्यासाठी अनुदान देय नाही. ठीक आहे, तर तुम्हाला नवीन मशिनरी घ्यावी लागेल. जुनी मशिनरी बसून तुम्ही अनुदान उचलू शकत नाहीत. कोणते प्रक्रिया उद्योग घेता येऊ शकतात? त्याच्यामध्ये शेतमालाचे मूल्यवर्धन व गुणवत्ता वाढवून होण्याकरता तृणधान्य, कडधान्य, फळे, भाजीपाला, तेलबिया, मसाले पिके, औषधी व सुगंधी वनस्पती, दुग्ध व पशुखाद्य प्रकल्प इत्यादी शेतमालाकरता प्रक्रिया उद्योग घेता येतात. सन 2023 हे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून साजरे करण्यात येत असल्यामुळे पौष्टिक तृणधान्य प्रक्रिया प्रकल्पांना प्राधान्य आहे. योजनेचा लाभ कोण कोण घेऊ शकतात? वैयक्तिक लाभार्थी, वैयक्तिक उद्योजक, सक्षम शेतकरी, बेरोजगार युवक, महिला, नवउद्योजक, ॲग्रिगेटर, भागीदारी प्रकल्प पार्टनरशिपमध्ये सुद्धा तुम्ही घेऊ शकतो. भागीदारी संस्था इत्यादीमध्ये शासनाच्या कुटुंब या संज्ञेनुसार पती पत्नी व त्याची अपत्ये एका कुटुंबातील एकाच लाभार्थ्यांना लाभ घेता येईल. तसेच एका अर्जदारास एकदाच लाभ घेता येईल. गट लाभार्थी, शासकीय आणि खाजगी संस्था, शेतकरी उत्पादक कंपनी, गट किंवा संस्था, स्वयंसहायता गट, उत्पादन सहकारी संस्था. अनुदान किती मिळते? कारखाना व मशिनरी, प्लांट अँड मशिनरी आणि प्रक्रिया प्रकल्पासाठी आवश्यक असणारी दालने, टेक्निकल सिव्हिल वर्क यांच्या खर्चाच्या 30% कमाल 50 लाख अनुदान मिळते. अनुदानासाठी किती टक्के खर्च पात्र आहे? एकूण प्रकल्प खर्चाच्या कारखाना व मशिनरीसाठी किमान 60% आणि बांधकामासाठी कमाल 40% खर्च अनुदानासाठी विचारात घेण्यात येतो. अनुदान किती टप्प्यात मिळते? अनुदान हे 2 टप्प्यात समान हप्त्यात मिळते. पहिला टप्पा म्हणजे प्रकल्पाचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर आणि दुसरा टप्पा म्हणजे प्रकल्पाचे पूर्ण क्षमतेने उत्पादन सुरू झाल्यानंतर. हा प्रकल्प उभारण्यासाठी कर्ज घेणे आवश्यक आहे का? होय, हा प्रकल्प उभारण्यासाठी बँकेचे कर्ज घेणे आवश्यक आहे. कारण अनुदान हे क्रेडिट लिंक्ड बँक एंडेड सबसिडी या स्वरूपात मिळते आणि कर्जाची रक्कम ही प्रकल्पाला मंजूर करण्यात येणाऱ्या अनुदानाच्या किमान 1.5 पट असावी लागते. कोणत्या बँकेकडून कर्ज घेतलेले प्रकल्प अनुदानासाठी पात्र आहेत? राष्ट्रीयकृत बँके जेवढ्या आहेत त्यांच्याकडून, व्यापारी बँका, शेड्यूल्ड बँक, प्रादेशिक ग्रामीण बँक तसेच रिझर्व्ह बँकेने यासाठी कर्ज पुरवठा करण्यास मान्यता दिलेल्या इतर सर्व बँका, वित्तीय संस्था यांची कर्ज मंजुरी असलेले प्रकल्प या योजनेचा लाभ घेण्यास पात्र आहेत. क्रेडिट लिंक्ड बँक एंडेड सबसिडी म्हणजे काय? लाभार्थी हे बँकेकडून कर्ज घेतात
प्रकल्पासाठी शासनाकडून मिळणारी अनुदानाची रक्कम ही प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर देण्यात येते. अनुदानाची रक्कम ही लाभार्थ्याच्या बँकेच्या कर्ज खात्यात जमा करण्यात येते. अनुदान रक्कम कर्ज खात्यात जमा केल्यापासून या रकमेचे व्याज लाभार्थ्याला भरावे लागत नाही. जेव्हा अनुदान वजा जाता पूर्ण कर्ज जेव्हा लाभार्थी भरेल तेव्हा ही अनुदानाची रक्कम समायोजित केली जाते. थोडक्यात अनुदान वजा जाता उरलेले कर्ज लाभार्थी यांनी भरणे आवश्यक आहे. तोपर्यंत अनुदान हे बँकेकडे जमा असते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तत्वतः मान्यतेकरिता आवश्यक कागदपत्र कोणती आहेत? विहित नमुन्यातील अर्ज अनेक्षर सेकंडमध्ये दिलेला असतो. हा बँकेचे कर्ज मंजुरीचे पत्र टर्म लोन म्हणून असतं ते. बँकेने केलेले मूल्यांकन बँक अप्रेझल म्हणायचं त्याला. 7/12 व 8 3 महिन्याच्या आतील मूळ कागदपत्र. भाडेकरा 3 महिन्याच्या आतील म्हणजे जुनं वगैरे काय चालणार नाही त्याच्यामध्ये. ज्या दिवशी तुम्हाला बँकेचं लोन घ्यायचं आहे त्याच्या 3 महिन्याच्या अगोदरचं मूळ प्रमाणपत्र पाहिजे. भाडेकरारनामा किमान 10 वर्षाचं पाहिजे. प्रकल्पाचे ठिकाण उद्योग क्षेत्र घोषित केलेल्या MIDC जागेमध्ये असेल तर त्यासाठी निर्धारित केलेल्या नियमानुसार भाडेकरारनामा ग्राह्य धरण्यात येईल. उद्योजकाचे आधार कार्ड व पॅन कार्ड फर्मचे पॅन कार्ड लागणार आहे. प्रकल्पाचा DPR व प्रक्रिया फ्लोचार्ट विस्तारीकरणाच्या प्रकल्पासाठी विस्तारीकरणापूर्वीच्या मशिनरी व विस्तारीकरणाअंतर्गत प्रस्तावित मशिनरी यांचा संपूर्ण तपशील प्रकल्प अहवालामध्ये करावा. करारनामा 500 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर. प्रकल्प 7 वर्ष कालावधीत ठेवण्याबाबत प्लांट मशिनरी व साहित्याची दरपत्रके. बाबनिहाय व किमतीनिहाय प्लांट व मशिनरीबाबत चार्टर्ड इंजिनियर मशिनरी यांनी प्रमाणित केलेली तपशीलवार माहिती. बँक अटेस्टेड बाबनिहाय आणि किमतीनिहाय तांत्रिक सिव्हिल बांधकामाचे सविस्तर अंदाजपत्रक व चार्टर्ड इंजिनियर सिव्हिल यांचे बांधकाम अंदाजपत्रक प्रमाणपत्र. बँक अटेस्टेड इमारतीची ब्लूप्रिंट. उद्यम आधार नोंदणी प्रमाणपत्र. CA साक्षांकित अहवाल आणि मागील 3 वर्षाचे लेखापरीक्षण अहवाल. ऑडिट रिपोर्ट. फक्त स्तरवर्ती विस्तारीकरण व आधुनिकीकरण यासाठी संस्थेची सोसायटी नियमावली. भागीदारी प्रकल्पाचा करारनामा. प्रकल्पाचे नोंदणी प्रमाणपत्र उदाहरणार्थ कंपनी नोंदणी प्रमाणपत्र. भागीदारी संस्था इत्यादी. अर्ज कधी व कुठे करायचा आहे? कर्ज मंजूर झाल्यानंतर तत्काळ अर्ज जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात करावा. 1 एप्रिल 2023 पासून कर्ज मंजुरी झालेले प्रस्ताव स्वीकारण्यात येणार आहेत. ज्या आर्थिक वर्षात 1 एप्रिल ते 31 मार्च कर्ज मंजूर झालेले आहे त्याच आर्थिक वर्षात प्रस्ताव स्वीकारण्यात येतील. प्रकल्पाचे काम कधी सुरू करावे? प्रकल्पाला माजी आयुक्त कृषी यांच्या अध्यक्षतेखाली प्रकल्प मंजुरी व अंमलबजावणी समितीने तत्वतः मान्यता दिल्यानंतर प्रकल्पाचे काम सुरू करावे. प्रकल्पास तत्वतः मान्यता मिळाल्यापासून 6 महिन्याच्या आत प्रकल्प उभा करणे बंधनकारक आहे. जिल्हास्तरीय समिती. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी हे अध्यक्षता. ठीक आहे. व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, कमेंट करा.